थ्री इडियट्स पाहिल्यावर सगळ्यांना वाटलं असेल रॅन्चो हा फक्त फिल्म मधला कॅरेक्टर आहे, पण खरं सांगू रॅन्चो सारखा माणूस खऱ्या आयुष्यात आहे. तर सीन असा आहे, 2009 मध्ये आलेल्या थ्री इडियट्स या फिल्म मध्ये रॅन्चो हा कॅरेक्टर पूर्णपणे फिक्शनल नव्हता. त्यासाठी इन्स्पिरेशन घेतली होती लडाखच्या इंजिनियर सोहम वांगचुक यांच्याकडून. तेच ते ज्यांनी लडाखमध्ये विद्यार्थ्यांसाठी वेगळी शिक्षण पद्धती सुरू केली आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या आईस स्तूपा प्रोजेक्ट तयार केला. पण सगळ्यात भारी गोष्ट माहितीये, ते सध्या राजस्थानच्या सेंट्रल जेलमध्ये कैद आहेत. आतंकवाद्यांवरती जो गुन्हा होतो नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट, तो टाकला आहे. बसला ना धक्का? पुढे तर ऐका. त्यांचं म्हणणं असं होतं की लडाखला 6th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द इंडिया मिळावा, तिथल्या लोकल लोकांच्या परवानगीशिवाय मायनिंग किंवा डोंगर खोदकाम होऊ नये आणि लडाखचा निसर्ग जपला जावा, यासाठी ते 4 वर्षापासून आंदोलन करत होते. लडाखचा निसर्ग आणि परंपरा टिकून राहायला हव्या, शहरीकरणाचा राक्षस या निसर्गाच्या प्रदेशात येऊ नये. म्हणजे फिल्म मध्ये आपण जो रॅन्चो पाहिला त्याचे इन्स्पिरेशन असलेला माणूस आजही शिक्षण, पर्यावरण आणि लोकांच्या हक्कांसाठी लढताना दिसतो. आता प्रश्न असा आहे, तुम्हाला ही गोष्ट माहित होती का? साहजिक नसेल माहिती, कारण न्यूज चॅनल अशा गोष्टी तुम्हाला नाही सांगतात, पण आम्ही नक्की सांगू. म्हणून आजच आम्हाला फॉलो करा. सीन काय समजला ना?